चीनच्या हिकव्हिजन कंपनीने लावलेले सुमारे 1,40,000 सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। या प्रक्रियेत टप्प्याटप्प्यानं कॅमेरे बदलले जाणार आहेत। या पहिल्या टप्प्यात 50,000 कॅमेरे काढून त्या ठिकाणी नवीन आधुनिक आणि सुरक्षित कॅमेरे लावण्यात येणार आहेत। केंद्र सरकारनं 8व्या वेतनाची घोषणा केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे वेध लागले। याबाबत देहरादून इथं 24 एप्रिलला महत्त्वाची बैठक आहे। बैठकीत कर्मचाऱ्यांचं वेतन, भत्ते तसंच निवृत्ती वेतनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। आतापर्यंतच्या वेतन आयोगाच्या शिफारसींचा विचार केल्यास 8व्या वेतन आयोगानुसार 30 ते 34% पगारवाढ होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेनं दादर आणि वांद्रे इथल्या 2 समुद्र किनाऱ्यांसाठी 24 तास स्वच्छता मोहीम प्रस्तावित केली आहे। मुंबईचे समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी आणि किनारे प्रदूषणाच्या गंभीर पातळीपासून वाचवण्यासाठी ही मोहीम राबवली। मुंबई महापालिकेनं सुमारे 1,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या निविदा रद्द केल्या आहेत। निविदा प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार आणि काही ठेकेदारांना फायदा मिळवून देण्याचा आरोप भाजप नेत्यांनी केल्यानंतर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। यामध्ये रस्ते मार्किंग, सुशोभीकरण आणि भायखळा प्राणी संग्रहालय विस्तारासारखे महत्त्वाचे प्रकल्प समाविष्ट आहेत। नवी मुंबई महापालिकेच्या नगर रचना विभागानं 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 5,041 कोटींचा महसूल जमा करत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे। 345 कोटींचे मूळ व 400 कोटींचं सुधारित उद्दिष्ट देण्यात आलं असताना हे उद्दिष्ट लक्षणीयरित्या ओलांडण्यात विभागाला यश आलंय। महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी नियोजन आणि सुलभ प्रक्रियेमुळे ही कामगिरी साध्य झाल्याचं प्रशासनानं सांगितलं। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे। लवकरच मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतनं सुटका होणार आहे, कारण मुंबईकरांसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत। लवकरच मुंबईकरांच्या सेवेत 5 नवीन एसी आणि 1 नॉन एसी ट्रेन दाखल होणार आहे। यामधील 4 एसी EMU ट्रेनपैकी 2 पश्चिम रेल्वेच्या सेवेत आधीच दाखल झाल्यात। त्या आता आठवड्यात एसी लोकल फेऱ्या 103 हून 133 वर पोहोचल्या। राज्यात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी सरकारनं EV धोरण जाहीर केलं आहे। या धोरणाद्वारे वाहन खरेदी करणाऱ्यांना वाहनाच्या एकूण किमतीत 10 ते 15% सवलत दिली जात होती। सवलतीचा हा परतावा सरकारच्या वतीनं वाहन उत्पादक आणि विक्रेत्यांना दिला जातो। यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी विक्रेत्यांच्या थकीत निधीचं वाटप केलं आहे। पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलानं 1 जानेवारी ते 31 मार्च विशेष मोहीम राबवली होती। रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोहीम राबवली होती। या मोहिमेत रेल्वे पोलीस दलानं विविध मोहिमेंच्या अंतर्गत 4,472 अनधिकृत विक्रेते आणि तृतीयपंथीयांवर कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 21 लाखांचा दंड वसूल केला आहे। मुंबई महापालिकेच्या प्रभागनिहाय अतिक्रमण मोहिमेतील आकडेवारीनुसार शहरातील उपनगरीय प्रभाग मोठे हॉटस्पॉट म्हणून समोर आलेले आहेत। कुर्ला आणि घाटकोपर अवैध फेरीवाल्यांसाठी प्रमुख हॉटस्पॉट ठरत आहे। मुंबई महापालिकेच्या अहवालातून जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत 25,000हून अधिक अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे। पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वे यांना जोडणाऱ्या नायगाव जुचंद्र कॉर्ड लाईनचा प्रस्ताव आहे। हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास कोकणातील काही गाड्या पश्चिम रेल्वे मार्गावरून चालवणं शक्य होणार आहे। त्यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांसाठी वांद्रे टर्मिनसवरून रेल्वे सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। एकशे 13 वर्ष जुन्या एल्फिन्स्टन पुलाचा शेवटचा भाग आज रात्री पाडण्यात येणार आहे। त्यामुळे शिवडी वरळी उन्नत मार्गिकेसाठी मार्ग मोकळा होणार आहे। रेल्वे परिसरावरील भागाचं पाडकाम आणि पुनर्बांधणी महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ करत आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हातामध्ये टाळ घेऊन भजनामध्ये दंग झाले। मुंबईच्या वरळीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आदित्य यांनी वारकऱ्यांसोबत भजनाचा आनंद लुटला। मुंबईतील सिद्धिविनायकाच्या चरणी भाविकांना वर्षभरात भरभरून दान केलेलं आहे। गेल्या वर्षभरात बाप्पांच्या चरणी तब्बल 182 कोटी रुपये भाविकांनी अर्पण केले। गेल्या वर्षीच्या तुलनेत सिद्धिविनायक न्यासाच्या उत्पन्नात 35% वाढ झाली आहे। भारतीय चित्रकलेचे जनक मानले जाणारे प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या यशोदा आणि कृष्ण या दुर्मिळ तैलचित्रानं लिलावामध्ये नवा इतिहास रचलाय। मुंबईत पार पडलेल्या या लिलावात चित्राची 167.20 कोटी रुपयांना विक्री झाली।
भारतात लिलाव झालेले हे सर्वाधिक किमतीचं चित्र ठरलेलं आहे. या विक्रीनं एम.एफ. हुसैन यांच्या अनटायटल्ड या चित्राचा विक्रम मोडीत काढला आहे. भारतीय हवाई दलाची तेजस हलकी लढाऊ विमानं पुढच्या आठवड्यापासून पुन्हा उड्डाणासाठी सज्ज झाली आहेत. विमानतळावर एका विमानाचा अपघात झाल्यानंतर 2 महिन्यांपूर्वी विमान थांबवण्यात आले होते, तर विमानाच्या सॉफ्टवेअरमध्ये आढळलेला दोष दूर करण्यात आला. सिडकोच्या माझ्या पसंतीचं घर योजनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मोठा फटका बसलाय. योजनेची संपूर्ण प्रक्रिया ठप्प झालेली आहे, त्यामुळे हजारो अर्जदारांचं घराचं स्वप्न सध्या अधांतरी आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर बस चालवण्याचं प्रशिक्षण न दिल्यामुळे कुर्ल्यामधील बस अपघाताची घटना घडली. मुंबई उच्च न्यायालयानं कुर्ला इथं झालेल्या बेस्ट बस अपघाताला अप्रत्यक्ष बेस्ट प्रशासनाला देखील जबाबदार धरलेलं आहे. कल्याणमधील फळेगाव येथील जत्रा उत्साहात संपन्न झाली. हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी जत्रा भरते. टाळ मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात देवाची पालखी मिरवणूक निघालेली आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.